आपली सूर्यमाला आणि अवकाशातील गमती जमती. आपली सूर्यमाला ही सूर्य आणि 8 वेगवेगळ्या ग्रहांनी बनलेली आहे. त्यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचा समावेश आहे. चला तर मग अवकाशातील गमती जमतीची माहिती करून घेऊया. आपल्या सूर्यमालेच्या मधोमध सूर्य हा एक तारा आहे. ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना तारे असे म्हणतात. म्हणजेच तारे हे स्वयंप्रकाशित असतात, जसं की सूर्य. आणि ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ग्रह असे म्हणतात. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरतात. प्रत्येक ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागतो. तो कसा? चला तर मग आपण पाहूया प्रत्येक ग्रहाचा कालावधी. बुध या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात. शुक्र या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 225 दिवस लागतात. पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण फिरण्यासाठी 365 दिवस लागतात. मंगळ या ग्रहाला सूर्याभोवती गोल फिरण्यासाठी 687 दिवस लागतात. गुरु या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 12 वर्षे लागतात. शनी या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 30 वर्षे हा कालावधी लागतो. युरेनस याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 84 वर्षे लागतात. आणि नेपच्यून जो सूर्यापासून सर्वात दूर आहे त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 165 वर्ष इतका मोठा कालावधी लागतो. मी आहे सूर्य म्हणजेच सन. सूर्यमालेचा मधोमध मी असतो. मी सूर्यमालेतील एकमेव तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे 5700 डिग्री सेल्सिअस इतके असते. यावरूनच समजते की सूर्य हा किती उष्ण आणि तप्त असा तारा आहे. मी आहे बुध म्हणजेच मर्क्युरी. सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह म्हणजे बुध. बुध हा आकाराने सर्वात लहान ग्रह आहे. मी आहे शुक्र म्हणजेच व्हीनस. सूर्यमालेतील 2 नंबरचा ग्रह म्हणजे शुक्र. संपूर्ण ग्रहामध्ये शुक्र हा सर्वात जास्त उष्ण ग्रह आहे. सूर्यमालेतील 3रा ग्रह म्हणजे पृथ्वी. यालाच अर्थ असेही म्हणतात. पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टी आहे. म्हणूनच पृथ्वीला जीवग्रह असेही म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. सूर्यमालेतील 4था ग्रह म्हणजेच मंगळ. यालाच मार्स असेही म्हणतात. मंगळावर लोह धातूचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला लाल रंग प्राप्त झालेला आहे. म्हणूनच मंगळाला लाल ग्रह असेही म्हणतात. सूर्यमालेतील सर्वात लहान दुसरा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळाकडे 2 चंद्र म्हणजेच 2 उपग्रह आहेत. सूर्यमालेतील 5वा ग्रह म्हणजे गुरु. यालाच ज्युपिटर असे म्हणतात. सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. 1300 पृथ्वी बसतील एवढा मोठा गुरुचा आकार आहे. गुरुकडे 79 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत. सूर्यमालेतील 6वा ग्रह म्हणजे शनी. यालाच
सॅटर्न असेही म्हणतात. सूर्यमालेतील आकाराने दुसरा मोठा ग्रह म्हणजे शनी आहे. शनीभोवती कडा म्हणजे चक्र आहे, त्यामुळेच याला चक्राकार ग्रह असेही म्हणतात. शनीकडे एकूण 53 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत. सूर्यमालेतील 7वा ग्रह म्हणजे युरेनस. युरेनस हा सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह आहे. युरेनसकडे 27 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत. सूर्यमालेतील 8वा ग्रह म्हणजे नेपच्यून. सूर्यापासून सर्वात दूर असणारा हा ग्रह आहे. नेपच्यूनचा रंग निळा असतो. नेपच्यूनकडे एकूण 14 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाकडे पाहिलं की एक प्रश्न पडतो. सर्व ग्रह आकाराने गोल का आहेत? तर ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह हे गोल आहेत. ग्रहाचे गुरुत्व सर्व बाजूंनी समान रीतीने त्यांना खेचते, त्यामुळे ग्रहांचा आकार हा गोल आहे. रात्रीच्या आकाशात आपण टिमटिमणाऱ्या, चमचमणाऱ्या चांदण्या पाहतो, हो ना? तर हे लुकलुकणारे तारे हे हायड्रोजन आणि हेलियम गॅसचे तप्त गोळे असतात. मी आहे दुर्बीण. माझ्या मदतीने अवकाशातील गमती जमती पाहता येतात. मी आहे रॉकेट म्हणजेच अंतराळयान. अवकाशामध्ये जाण्यासाठी अंतराळवीर माझा उपयोग करतात. मी आहे अंतराळवीर म्हणजेच ॲस्ट्रोनॉट. मी अवकाशामध्ये अंतराळयान म्हणजेच रॉकेटच्या मदतीने जातो. आवडली ना तुम्हाला अवकाशाची सहल? तर मग तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ह्या अवकाशातील गमती जमती दाखवायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.